मित्रांनो, घरात जर मोरपीस ठेवलेत तर त्याचे काय चमत्कारिक फायदे होतात ते आपण जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प योग आहे अशा व्यक्तीने 7 मोरपीस घेऊन उशीत ठेवावेत. 7व्या दिवशी ते मोरपीस उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावावेत. त्यासोबत आणखी 11 मोरपीस लावावेत. असे केल्याने कालसर्पाचा प्रभाव कमी होईल. 2. प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेल. प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेल तर मोरपीस दाराच्या आतून व बाहेरून सुद्धा लावावेत. 3. पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल. पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल तर नाचणाऱ्या मोराचे चित्र घरात लावावे. राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल, राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपीस लावावे. 4. ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस लावावे. राहूचा प्रभाव नक्कीच कमी होईल. 5. स्वयंपाकघरात वास्तुदोष असेल. स्वयंपाकघरात वास्तुदोष असेल तर स्वयंपाकघरातील नैऋत्य कोपऱ्यामध्ये लाल दोऱ्यात पांढऱ्या कवडीसोबत 2 मोरपीस बांधावेत. 6. जर आपल्या शत्रूला मित्र बनवायचे असेल तर पुष्य नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपीस पाण्यात प्रवाहित करावे. 7. काही लहान मुले रात्री खूप घाबरतात. काही लहान मुले रात्री खूप घाबरतात. अशा वेळी चांदीच्या ताईतात एक छोटा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी बांधावा. या उपायाने लहान मूल रडायचे थांबते व त्याला कोणाची नजर देखील लागत नाही. 8. घराच्या प्रगतीसाठी घरात आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळते व प्रगती होऊन घरात समृद्धी येईल. 9. घरातील देवघर मोरपिसाने सजवावे. घरातील देवघर मोरपिसाने सजवावे. मोरपिसाला कुंकू लावून पूजा करावी. असे केल्याने आपण केलेल्या सेवेचे सफलतेचे फळ लवकर मिळते. 10. मोरपीस बाळगल्याने वृंदावनात घराघरात सुख समृद्धी नांदत होती. मोरपीस कुठेही असेल तरी त्या ठिकाणी शुभ गोष्टी घडतात. आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात 6 मोरपीस स्थापित केल्यास घरात सुख शांती निर्माण होऊन चिंता दूर होतील. मोराच्या पंखांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. मित्रांनो, 12वा आहे आता. भगवान श्रीकृष्णाप्रमाणेच माता लक्ष्मीला देखील मोराची पिसे खूप प्रिय आहेत. मंदिरात मोराची पिसे ठेवून त्यांची रोज पूजा केल्याने धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घर धनधान्याने भरलेले असते असे मानले जाते. 13. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात पैसा टिकत नाही, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात पैसा टिकत नाही आणि तो लवकर खर्च होतो, तर पैशाचा साठा भरलेला ठेवण्यासाठी घराच्या दक्षिण दिशेला
एक कॅश बॉक्स ठेवा आणि त्यात मोराचे पीस ठेवा. वास्तूचे हे उपाय केल्याने तेथे पैशाची कमतरता भासणार नाही. 14. एखाद्या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटात मोरपीस 40 दिवसासाठी लावावे. त्या मूर्तीला तूप साखरेचा नैवेद्य दररोज दाखवावा आणि 41व्या दिवशी तेच मोरपीस घरी आणून घराच्या तिजोरीत ठेवावे. यामुळे घरात सुख संपत्तीचा प्रभाव वाढतो अशी धारणा आहे. जय गजानन. श्री स्वामी समर्थ.